नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जैवविविधता म्हणजे काय, जैवविविधतेचे प्रकार आणि भारतातील जैव भौगोलिक वर्गीकरण याचा कालच्या तासाला विचार केला। आज आपण भारतातील जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी इन इंडिया या विषयावर चर्चा करणार आहोत। भारताच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर भारतातील प्राकृतिक रचना, विशाल आणि विस्तृत असा भूप्रदेश, हवामानातील विविधता, भूप्रदेशातील विविधता अशी अनेक भौगोलिक घटकांमध्ये विविधता आढळते आणि म्हणून भारतामध्ये जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। जर जैवविविधतेची साधी आणि सोपी आकडेवारी आपण बघितली तर इथे स्लाइडवर तुमच्या समोर जैविक घटक प्रकार आणि त्याची काही संख्या दिलेल्या आहेत। बघा, भारतामध्ये सस्तन प्राणी जवळजवळ 4500 इतके आहेत। सरपटणारे प्राणी 300 प्रकारचे सापडतात। उभयचर प्राणी 2000 पर्यंत सापडतात। वेगवेगळ्या माशांच्या जाती 1693। कीटकांचे प्रकार जवळजवळ 67,000। कणाहीन जीव 6800। मऊ शरीराचे प्राणी म्हणजे गोगलगाई सारखे प्राणी जवळजवळ 4000। तर अशा विविध प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, पक्ष्यांच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून जैवविविधतेच्या बाबतीमध्ये भारत हा एक आगळा वेगळा देश आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि साधारणतः या आकडेवारीवरून भारतातील जैवविविधता सहजपणे लक्षात येते। असं असलं तरी मानवी हस्तक्षेपामुळे भारतातील या जैवविविधतेचा हळूहळू नाश किंवा ऱ्हास होत आहे आणि या जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी किंवा संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने विविध ठिकाणी अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने उभारली आहेत। त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण भारतामध्ये या जैवविविधतेचं संरक्षण होण्यामध्ये आपल्याला मदत होईल। अशी अनेक प्रकारची अभयारण्ये आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात। काही राष्ट्रीय उद्याने आहेत, काही अभयारण्य आहेत। यातही 2 प्रकार दिलेले आहेत, एक आरक्षित जंगल आणि संरक्षित जंगल असं त्याचं 2 याच्यामध्ये विभागणी केली जाते। महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात ही उद्यानं आपल्याला पाहायला मिळतात। उदाहरणच द्यायचं झालं तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आहे। गुंगमाळ राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान सातारा, सांगली या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये किंवा काही जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकारची अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतात। उदाहरणार्थ कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे, तिथे पक्ष्यांचं संवर्धन केलं जातं, किंवा रेहेकुरी, काळवीट या प्राण्याचं संवर्धन केलं जातं। माळढोक अभयारण्यामध्ये पक्ष्यांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहेत। अशा अनेक विभागात हे अभयारण्य आहेत। अभयारण्यांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये वनस्पती, पक्षी, प्राणी यांचं संवर्धन केलं जातं की जेणेकरून त्याचा फायदा पर्यावरणावर होईल।
किंवा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. भारत हा जैवविविधतेच्या बाबतीमध्ये जगातील अनेक देशांमध्ये एक महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखला जातो. भारत देशामध्ये भौगोलिक आणि पर्यावरणीय विविधता मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळते. भारतामध्ये जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणं भारतात आहे, तर सगळ्यात कमी पाऊस पडणारी ठिकाणं सुद्धा भारतामध्ये पाहायला मिळतात. चेरापुंजी भारतात सर्वात जास्त पावसाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि कच्छ रण भारतातील सगळ्यात कमी पाऊस पडणारं ठिकाण समजलं जातं. हिमालयासारख्या प्रचंड हिमपर्वत रांगा आपल्या भारतात आहे. भारताच्या पूर्वेकडून बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेकडून अरबी समुद्र आहे आणि द्वीपकल्पीय भाग दक्षिण भारत म्हणून ओळखला जातो. सदाहरित अरण्य, पानझडी अरण्य, काटेरी अरण्य अशा अनेक प्रकारे भारत विविधतेने नटलेला देश आहे असं म्हटलं जातं. आणि निसर्गाने आपल्या या देशाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपदा मुबलक प्रमाणात दिलेली आहे आणि त्यामुळे येथे जैव विविधता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. भारतातील या जैव विविधतेचा जर आपण विचार केला तर अगदी भारताच्या उत्तरेपासून तर दक्षिणेकडे असलेल्या कन्याकुमारी पर्यंत अनेक ठिकाणी जसजसे भौगोलिक घटक बदलत जातात तसतशा जैव विविधतेत आपल्याला बदल होताना दिसतो. भारतामध्ये जैवसंपदेमध्ये जवळजवळ 45,000 वनस्पतींच्या जाती आहे, 8,000 प्राण्यांच्या जाती आढळतात. प्राण्यांमध्ये जवळजवळ 3,500 प्रकारच्या सस्तन प्राण्यांच्या जाती आढळतात, 70,000 कीटकांच्या जाती आढळतात, 400 सापांच्या जाती आढळतात, 1200 पक्ष्यांच्या जाती आढळतात आणि जवळजवळ 10,000 इतर प्राण्यांच्या जाती आपल्याला भारतामध्ये आढळून येतात. तर अशा प्रकारची जैवविविधता आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते.